दुबईमध्ये आयब्रोसाठी आम्ही दिले 360 रुपये। तर चला आज मी तुम्हाला दुबईच्या एका पार्लरमध्ये घेऊन जाते। तर नमस्कार मंडळी, मी पूजा आणि सध्या मी जॉबसाठी असते अबुधाबीमध्ये आणि आपण घेतले 100 डेजचं चॅलेंज की आपण 100 दिवस रोज व्हिडिओ टाकणार आहे। पण मागचे 2 दिवस मला व्हिडिओ टाकता आले नाही, कारण माझा घसाच एवढा बसलेला की आवाजच फुटत नव्हता। गेल्या गेल्या इथं पार्लरमध्ये हिला ताट घेऊन बसवलेलं, काय तर म्हणे अगोदर पैसे घे मग सर्व्हिस। आम्ही पार्लरमध्ये गेल्या गेल्या इथे सगळ्यांनी हजेरी लावलेली, चंद्र ॲस्ट्रॉनॉट यांनी पण इथे हजेरी लावलेली, कारण पार्लरचं नाव पण देखील तसंच होतं। पार्लरमध्ये गेल्यावर असं वाटलं पार्लर यार खूपच मोठं आहे, पार्लर नाही ते एक सुपर मार्केटचा मॉल वाटत होता, एवढं त्या पार्लरची जागा होती। इकडे गेल्यावर तू माझ्या आरशात का बघतेस, अशी कोणाची भांडणं नको म्हणून इथं प्रत्येकाचा आरसा सेपरेट दिलेला। आता हा खूपच व्हिडिओ जुना आहे, अगदी मी सुरुवातीला गेलेली त्यावेळेचा आहे। तर ज्यावेळी आम्ही इथं आयब्रोसाठी गेलो ना तर 360 रुपये म्हणजे 15 दिराम, वॅक्ससाठी 960 रुपये म्हणजे साधारण 40 दिराम असे पैसे आम्ही दिलेले। दुबईमध्ये पेमेंट तुम्हाला मिळतो चांगला, पण इथे म्हणजे जे एक्सपेन्स आहेत ते पण खरंच खूप सगळं महाग आहे। मला फक्त घोड्याचा एकच शेपटीचा कलर माहीत होता केसांसाठी, पण इथे बापरे कलरमध्ये तर व्हरायटी दिलेले, हे तरी कमीच आहेत पण अजून साईडला भरपूर होते। मला असं वाटतं दुबईमध्ये येताना आहे ना एक ग्रुप तयार करून यायला पाहिजे, एक पार्लरवाली, मेहंदीवाली, टेलरवाली, कारण या गोष्टी सगळ्याच खरंच खूप इकडे महाग आहेत। म्हणजे येणारी आपल्यासोबतची पण जरा कमवेल आणि आपल्या ग्रुपमध्ये म्हणून जरा थोडा आपल्याला डिस्काउंट पण देईल ना, त्यामुळे येताना असा एक ग्रुप तयार करून येऊया आपण।